आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बाळाचे बोरनान कसे करावे याबद्दल अगदी इत्यानुभूत सर्वच माहिती जाणून घेणार आहोत। त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला स्किप करू नका। तर संक्रांतीचा सण जसा स्त्रीवर्गासाठी नवदाम्पत्यासाठी खास असतो, तसा तो लहान मुलांसाठी देखील खूप खास असतो। कारण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रातीला अनेक घरात लहान मुलांचे बोरनान केले जाते। आता बोरनान म्हणजे काय, तर बोरनान या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे। बोराने घातलेली अंघोळ। बोर म्हणजे बोरे आणि नाहन म्हणजे अंघोळ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळाला बोरनान कधी व कसे घालावे, त्याबरोबर यंदा संक्रांत काळ्या रंगावरती आहे, त्यामुळे मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि बोरनान कोणत्या वेळेत करावे अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेच आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यंदा मकर संक्रांतीचा सण हा 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला आपण किंक्रात ही साजरी करतो। तर या किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना आपण बोरनान घालतो। तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच किंक्रांतपासून ते रथसप्तमीपर्यंत या काळामध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता, पण किंक्रातीच्या दिवशी केलेले जास्त चांगले असते, हे तर सर्वांनाच माहीत आहे। जर तुम्हाला किंक्रातीच्या दिवशी काही अडचण असेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही बाळाला बोरनान घालू शकता। आता बोरनान हे किती वर्षापर्यंत करतात, तर आपल्या घरातील नवीन जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षापर्यंतच्या काळापर्यंत घालू शकता, किंवा बऱ्याच ठिकाणी 3च वर्ष पूर्ण घातले जाते, किंवा तुम्ही 5 वर्ष पूर्ण होईपर्यंतही घालू शकता। बोरनान ही मुलांचं मुलीचं दोघांचंही करतात। शिशुसंस्कार म्हणून हे बोरनान केले जाते। जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान केले जाते। लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेली सर्व प्रकारची फळे जशी बोर, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तीळ, गूळ, रंगबिरंगी गोळ्या, चॉकलेट्स, खारी, बिस्किट अशा सर्व गोष्टी लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात, म्हणजे या सर्वांनी त्यांना अंघोळ घातली जाते। मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातले जातात। लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते। भारतीय संस्कृतीमध्ये सणवारासोबत बदलत्या ऋतुचक्राचे आरोग्यावरती चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते। बोरनानच्या मागे सुद्धा हाच विचार आहे, म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत असतात आणि या वातावरणासाठी त्यांचं शरीर सुदृढ बनतं। त्यामागचे शास्त्रीय कारण आहे, बोरनान हे शक्यतो दुपारनंतर घालतात, म्हणजे सायंकाळच्या दरम्यामध्ये 5, 6, 7 किंवा 4 ते 7 या दरम्यान हे घातले जाते। तसं तर बघण्यासाठी कोणताही विशेष दिवस किंवा कोणत्या मुहूर्ताची गरज नसते। बोरनान हे सुद्धा महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रमाणेच संक्रांत ते रथसप्तमी या काळात केव्हाही केले जाते। शक्यतो किंक्रातीच्या दिवशी केलेले हे चांगले असते। ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरनान घालायचे आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा, दारासमोर छान अशी रांगोळी काढावी, आजूबाजूच्या सर्व छोट्या मुलांना बोलवून घ्यावे, त्याचबरोबर काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकता। घरामध्ये एखादी साडी वगैरे असेल तर ती खाली टाकून त्यावर एखादा पाट ठेवायचा आणि त्यावरती त्या बाळाला पाटावरती बसवायचं आहे, पण त्यापूर्वी बाळाला तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत। मुलाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो, तर मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके आणि फ्रॉक किंवा वेगळ्या प्रकारचेही तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू शकता।
त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवरती उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, वाकी, बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात. या शृंगारामुळे बाळ मूर्ती अधिकच खुलून दिसते. बाळाला आपल्याला पाटावर किंवा चौरंगावरती बसवायचं आहे, पण तुमचं बाळ अधिकच लहान असेल, म्हणजे 4 ते 6 महिन्याचे असेल, व्यवस्थित बसता येत नसेल, तर त्याला घरातील कुणीही व्यक्ती मांडीवर घेऊन बसवू शकते. शक्यतो बाळ जर नुकतंच जन्माला आले असेल किंवा बाळाला 2-3 महिने झाले असतील, तर अगदी एवढ्या लहान बाळाला बोरनान घालायची काहीही गरज नाही. पुढील संक्रांतीला तुम्ही बोरनान घालूच शकता. अगदी 5 वर्ष होईपर्यंत आपण घालू शकतो. बाळ बोरनांसाठी तयार झाल्यावर त्याला पाटावरती बसवायचं आहे. बाकीच्या लहान मुलांना बाजूने गोल करून बसवायला सांगायचे आहे, जेणेकरून जे काही आपण साहित्य टाकू ते सहज त्यांना वेचता येईल. त्याचबरोबर आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाचे औक्षण करायला सांगायचे आहे आणि बोरनानाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे. आपण तशी तर बऱ्याच प्रकारे तयारी करू शकतो किंवा डेकोरेशन वगैरेही बरंचसं नवीन प्रकारे करू शकतो. जसे की चुरमुरे, गाजरचे तुकडे, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, तिळगुळ, रंगबिरंगी गोळ्या, बिस्किट, कच्चा हरभरा, चॉकलेट्स अशा गोष्टींचाही समावेश या बोरनांमध्ये केला जातो. म्हणजे या साहित्याने बाळाला आपण अंघोळ घालतो किंवा घातली पाहिजे. अशा प्रकारे सर्व तयारी झाल्यानंतर बाळाच्या डोक्यावरती एखादी टोपी किंवा रुमाल तुम्ही ठेवून त्याला बोरनान घालायचं आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीने म्हणजे आई, आजी, काकू या व्यक्तीने त्या बाळाच्या डोक्यावरती ही सर्व साहित्य एखाद्या पेल्याच्या सहाय्याने किंवा मोठी वाटी वगैरे असेल याने हे सर्व साहित्य बाळाच्या डोक्यावरती टाकायचे आहे. तर तुम्ही तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्याप्रमाणे पण अंघोळ घालू शकता. आपल्याला जर ही बोरनांची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.